पक्षात भरारी पण घराणेशाही आडवी. शिंदे ते सुवेंदू, शहानितीनं आधी ठाकरेंचा गेम, मग ममतांवर नेम. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असलेल्या अमित शहा यांच्या उपस्थितीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची निवड करण्यात आली. शहांनीच अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली. अवघ्या 6 वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अधिकारी यांच्याकडे राज्याचे सूत्र सोपवण्यात आले. भाजपमध्ये सरकारमध्ये क्रमांक 2चे नेते असलेल्या शहांनी गेल्या काही वर्षात अन्य पक्षातील 2 क्रमांकाचे नेते गळाला लावले आहेत. शहांच्या रणनीतीनं 3 राज्यांमध्ये सत्तांतर घडवलं. सुरुवात आसामपासून सरमांची एंट्री. 2014मध्ये केंद्रात भाजपचं पूर्ण बहुमतांचं सरकार आणलं. अमित शहा तेव्हा सरकारमध्ये नव्हते, ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अधिकाधिक राज्यांमध्ये भाजपचं सरकार आणण्यासाठी त्यांनी रणनीती आखली. याच रणनीतीच्या अंतर्गत शहांनी आसाममध्ये बडा मसा गळाला लावला. आसाम काँग्रेसमध्ये क्रमांक 2ला असलेल्या हिमंता बिस्वा शर्मा यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. हिमंतांची अडचण, भाजपकडून रेड कार्पेट. हिमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसमध्ये असताना प्रदीर्घ काळ तरुण गोगोई यांच्या नेतृत्वात काम केलं. तरुण गोगोई तब्बल 15 वर्ष मुख्यमंत्री राहिले. शर्मा त्यांच्या मंत्रिमंडळात होते. पुढे तरुण यांचे पुत्र गौरव गोगोई राजकारणात आले. तरुण गोगोईंनी लेकासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. घराणेशाहीला अडथळा शर्मा यांच्या पुढे होता. घराणेशाहीचा अडथळा शर्मा यांच्या पुढे होता. राज्य सरकारमध्ये आपल्याला क्रमांक 1चं स्थान मिळणार नाही, आपण कायम 2 नंबरलाच राहू याची जाणीव त्यांना झाली. हिमंतांची अडचण शहांनी ओळखली, त्यांना भाजपमध्ये आणलं. हिमंतांना हेरलं, काँग्रेसला घेरलं. 2016मध्ये आसाममध्ये विधानसभा निवडणूक झाली. राज्यात भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळालं. यात शर्मा यांचा मोठा वाटा होता. काँग्रेसच्या कोअर टीममध्ये काम केलेल्या, रणनीती आखण्यात निष्णात असलेल्या हिमंतांमुळे भाजपला फायदा झाला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी गोगोईंच्या साथीनं पक्षाला अनेक निवडणुका जिंकून दिल्या. 2016मध्ये हीच कामगिरी हिमंतांनी भाजपसाठी केली. पण भाजपनं सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं. 2021मध्ये भाजपनं पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकली. यावेळी मात्र मुख्यमंत्रीपदाची माळ शर्मा यांच्या गळ्यात पडली. ते क्रमांक 1ला पोहोचले. ठाकरे मातोश्रीवरून मंत्रालयात. ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करताना एकनाथ शिंदेंनी संघटनात्मक पातळीवर उत्तम काम केलं. ठाण्याची जबाबदारी त्यांनी नेटानं सांभाळली. 2019मध्ये राज्यात ऐतिहासिक राजकीय घडामोडी घडल्या. विधानसभा निवडणूक भाजपसोबत लढलेल्या शिवसेनेने निकालानंतर त्यांची साथ सोडली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आदित्य ठाकरे मंत्री झाले. निवडणूक लढवलेले पहिले ठाकरे ठरले. पक्षातील घराणेशाही कायम राहिली. बाळासाहेबांच्या काळात रिमोट कंट्रोल होता. ठाकरे मातोश्रीवर असायचे. पण 2019 पासून ठाकरे मंत्रालयापर्यंत आले. शिंदेंचं बंड, ठाकरे सरकार कोसळलं, भाजप सत्तेत. याच कालावधीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप विरोधी बाकांवर होता. गृहमंत्री असलेल्या अमित शहांनी पद्धतशीरपणे सोंगट्या हलवल्या. शिवसेनेत शिंदेंच्या नेतृत्वात बंड झालं. क्रमांक 2चा नेता हेरून शहांनी शिवसेनेला सुरुंग लावला. त्यामुळे ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदेंच्या बंडामुळे भाजप सत्तेत आला. शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेत 2 क्रमांकावर असलेले शिंदे पुढे शिवसेनेचे क्रमांक 1चे नेते झाले. सोबतच त्यांनी मुख्यमंत्रीपदही भूषवलं. सुवेंदू अधिकारी आणि ममतांचा डाव्यांसोबत राजकीय संघर्ष. याच यादीत पुढील क्रमांक सुवेंदू अधिकारी यांचा लागतो. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचं सरकार असताना ममता बॅनर्जी रस्त्यावर आंदोलन करत होत्या. सरकार विरोधात लढत होत्या. त्यावेळी सुवेंदू अधिकारी त्यांच्या सोबत होते. पुढे 2011मध्ये डाव्यांचे 34 वर्षांची सत्ता ममतांनी उलथवली. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाला. सुवेंदू त्यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. नंदीग्राम हा त्यांचा बालेकिल्ला बनला. दिदींनी मांड ठोकली अन पुतण्याची एंट्री. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदावर मांड पक्की केल्यानंतर त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी पक्षात अधिक सक्रिय झाले. पक्षाचे सूत्र अभिषेक यांच्याकडे जाणार याची चिन्ह दिसू लागली. तृणमूलमध्ये राहिल्यास क्रमांक 2वरच राहावं लागणार याची जाणीव अधिकारी यांना झाली. तृणमूलमध्ये मर्यादित संधी असल्याचं त्यांनी ओळखलं. त्याचवेळी भाजप राज्यात प्रचंड जोर लावत होता. तगडा जनसंपर्क, तृणमूलच्या खाचाखोचा माहीत असलेला आणि ममतांना थेट नडू शकेल असा नेता भाजपला हवा होता. 2020मध्ये अधिकारी यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिली आणि कमळ हाती घेतला. भाजपचा चढता आलेख.
2016 मध्ये भाजपला बंगालमध्ये केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. 2020 मध्ये सुवेंदू भाजपवासी झाले. 2021 मध्ये भाजपच्या जागा 77 वर पोहोचल्या. विशेष म्हणजे सुवेंदू यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पराभव केला. पण राज्यात तृणमूलचीच सत्ता आली. अधिकारी यांनी 5 वर्ष आक्रमक राजकारण सुरू ठेवलं. अखेर 2026 मध्ये भाजपनं 207 जागा जिंकत बहुमत मिळवलं. भाजपला राज्यात पहिल्यांदा सत्ता मिळाली. यानंतर शहांनी अधिकारी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री पदासाठी केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.